विद्येमुळे मती गेली, मतीमुळे नीती गेली, नीतीमुळे गती गेली, गतीमुळे वित्त गेले आणि एक अनर्थ एका अविद्येमुळे घडले. हे जगाला ठणकावून सांगणारे क्रांती सूर्य, महाराष्ट्राच्या मातीतील समतेचा पहिला हुंकार, दीनदलितांचे कैवारी, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. नमस्कार, मी अनुष्का रामभाऊ वाळे, मंगळेश्वर विद्यालय मंगळापूरची मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. आज आपल्या समोर विषय मांडते अंधश्रद्धा, अन्याय, अज्ञानाविरुद्ध महात्मा फुलेंचा लढा. वामनदादा कर्डक हे यांच्या एका काव्यातून महात्मा फुलेंसाठी भाष्य करताना म्हणतात, ज्योतिबाच्या क्रांतीचा हा वारसा भीमाने चालवला, ज्योतिबाच्या क्रांतीचा हा वारसा भीमाने चालवला, अंधाराच्या छाताडावर ज्ञानाचा दिवा लावला. तू गुरुगतीचा, तू प्राणक्रांतीचा, तू गुरुगतीचा, तू प्राणक्रांतीचा, तू आधार आहेस माझ्या गरिबांच्या मुक्तीचा, तू आधार आहेस माझ्या गरिबांच्या मुक्तीचा. एकदा सखाराम हरी परांजपे या मित्राकडे लग्न समारंभाला ज्योतिबा गेले. लग्न थाटामाटात पार पडलं व संध्याकाळी वरात निघाली. मित्रांच्या बरोबरीने ज्योतिबा त्या वरातीत सामील झाले, पण मित्रांच्या नातेवाईकांना ते खटकले व ज्योतिबांना आमच्या बरोबर येऊ नका, आमच्या मागून या असं सांगितलं. ज्योतिबांना हा अपमान, अन्याय सहन झाला नाही, पण लग्नात विघ्न नको म्हणून ज्योतिबा गप्प बसले. पण जातीभेदीची आग त्यांच्या मनात पेटून उठली. सर्व समान, मग असा उच्च नीचपणा का? देशाच्या क्रांती आधी सामाजिक क्रांतीची गरज आहे. मी हा जातीभेद संपून टाकणार आणि सत्य धर्माची शिकवण लोकांना देणार. ज्योतिबा केवळ बोल घेवडे नव्हते तर करते सुधारक होते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. एक स्त्री शिकली की सगळं कुटुंब शिकतं. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी सन 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलींना शिकवणार कोण तर सावित्रीबाईंना हे काम दिलं. पण त्या काळच्या सनातनी मंडळींना हे मान्य नव्हतं. म्हणून सनातनी मंडळी गोविंदरावांकडे गेली व गोविंदरावांना म्हणाली, मुलींनी शिकणं पाप आहे, तेव्हा हे थांबवा. गोविंदरावांनी ज्योतिबांना हे काम थांबव आणि मळा फुलव असं सांगितलं. पण ज्योतिबा ऐकणाऱ्यातले नव्हते. त्यांनी वडिलांना ठणकावलं, मी टीचभर मळा फुलवून काय करू? मला अख्ख्या राष्ट्राचा मळा फुलवायचा आहे. जातीभेदाचे, अज्ञानाचे काटेकुट्टे काढून मला तिथं माणुसकीचे गुलाब फुलवायचे. एकदा एका 9 वर्षाच्या मुलीला वैधव्य आलं म्हणून तिचे केस कापून तिला विद्रूप करण्यात आलं. हे घटना पाहून ज्योतिबा गहिवरले. धर्माच्या नावाखाली अशी अघोर कृत्य केली जातात, त्यामुळे धर्मासाठी सत्य शोधायचं ही चेतना त्यांना मिळाली. सर्व धर्मांचा अभ्यास करून माणुसकीची वागणूक, सेवा, समानता समाजात रुजवायची असा निर्धार पक्का झाला. मुंबईत न्हावी समाजाची परिषद भरली. ज्योतिबांच्या प्रयत्नांनी 500 न्हाव्यांनी शपथ घेतली की आम्ही कोणत्याही विधवा स्त्रियांचं केशवपान करून त्यांना विद्रूप करणार नाही. याही पुढे जाऊन ज्योतिबांनी सरकार दरबारी खेटे घालून विधवा विरोधी केशवपन कायदा तयार करून घेतला. त्यांनी अनेक विधवा तरुणींचे, विधुर तरुणांचे विवाह देखील लावून घेतले. ईश्वर एक आहे, तो निर्गुण आहे, सत्यरूपी आहे आणि आपण सर्व माणसं त्याचीच लेकरं आहोत. मनुष्य जातीनं श्रेष्ठ ठरत नसून गुणांनीच श्रेष्ठ ठरतो. या धर्माचा प्रचार करण्याकरिता सन 1873 मध्ये ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यमेव जयते ही त्यांची घोषणा. सत्यशोधक समाजातर्फे दिनबंधू साप्ताहिक सुरू करण्यात आलं. यात सुमारास महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ पडला व शेतकरी, मोलमजूर यांची अन्नानं दशा झाली. पण सरकारचं याकडे लक्ष नव्हतं. तेव्हा ज्योतिबांना दिनबंधू साप्ताहिकातून सरकारला ठणकावलं आणि सामाजिक सुधारणेसाठी अनुकूल वातावरण तयार करून घेतलं. भारत हा शेतीप्रधान देश, पण शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली होती. सरकार, सावकार यांच्या जुलमामुळे शेतकरी हैराण झाले होते. शेतकरी मेला तर देश मरेल हे ज्योतिबांनी जाणलं. त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला आणि त्यातून शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडली. त्यांनी शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी रात्रशाळा काढल्या. इंग्रजांचा तो काळ. मंडईतील मार्केटला लॉर्ड रे मार्केट असं नाव देण्याचं ठरलं. पण ज्योतिबांनी या कार्याला विरोध केला व नामकरण सोहळ्याचा खर्च एखाद्या शाळेसाठी करावा असं सुचवलं. या मार्केटची मधली इमारत बांधण्यात आली व या मार्केटला ज्योतिबा फुले मंडई असं नाव देण्यात आलं. इसवी सन 1848 मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचे पुत्र ड्यूक ऑफ कॅनट भारत भेटीसाठी आले. यांचा पुण्यात सत्कार आयोजित केला होता. या प्रसंगी ज्योतिबांना देखील आमंत्रण होते. ज्योतिबा कमरेला लंगोटी व डोक्याला मुंडासे बांधून शेतकऱ्याच्या वेशात तेथे आले व ते इंग्रजीत भाषण करून आपल्या देशाची स्थिती सांगतात.
राणी साहेबांना आमचा निरोप द्या की आमचा देश दरिद्री आहे, अशिक्षित आहे, इथला शेतकरी खूप राबतो पण अर्धपोटीच राहतो. तेव्हा या स्थितीला फक्त आणि फक्त ब्रिटिश सरकार जबाबदार आहे. आम्हाला शिकू द्या, प्राथमिक शिक्षण मोफत करा. अशा रीतीनं दुःखितांच्या आणि दलितांच्या उद्धारासाठी ज्योतिबांनी आपला सारा जन्म घालवला. 19 मे 1888 मध्ये मुंबईतील कोळीवाड्यात त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व यशवंतराव वेडेकर यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरुस्थानी मानून त्यांचा जय जयकार केला. महात्मा गांधींनी त्यांना खरा महत्व असं गौरवलं. 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुण्यातील गंजपेठेतील घरात या महात्म्याची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. आपल्या एका काव्यात ते म्हणतात, ध्येय नसलेली माणसे साबणाच्या फेसासारखी असतात, काही काळ दिसतात आणि नंतर नाहीशी होतात. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.